नमस्कार. BA भाग 2 राज्यशास्त्र या विषयातील पेपर नंबर 3 भारतातील राजकीय प्रक्रिया. यापूर्वीच्या तासात आपण भारतातील राजकीय प्रक्रिया या पेपरमधील पहिला टॉपिक भारतीय संघराज्य, त्यामधील पहिला भाग भारतीय संघराज्याचे स्वरूप व वैशिष्ट्ये, तसेच दुसऱ्या भागातील केंद्र राज्य संबंधामधील कायदेविषयक संबंध यापूर्वीच्या तासांना आपण पाहिलेले आहेत. भारतामध्ये जरी राज्यघटनेमध्ये संघराज्य असा शब्दप्रयोग कोठेही आढळत नसला तरी भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमात भारत हा एक राज्यांचा संघ असेल अशी तरतूद केलेली आहे. तसेच भारतीय राज्यघटनेमध्ये जो राज्यांचा संघ असा शब्दप्रयोग केला आहे त्यावरून आणि भारतीय संघराज्यात संघराज्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये, उदाहरणार्थ लिखित व परिदूढ राज्यघटना, अधिकार सत्तेची विभागणी, सर्वोच्च न्यायालय या ज्या तरतुदी आहेत यावरून भारतात संघराज्य शासन पद्धती असलेली दिसून येतं. घटनाकार निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा भारतीय राज्यघटनेत राज्यांचा संघ असा शब्दप्रयोग जरी असला तरी भारतात संघराज्य अपेक्षित आहे अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती. तसेच भारतीय घटनेने मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्याची शासन यंत्रणा अशी दुहेरी शासन पद्धती स्वीकारलेली आहे. त्यामुळे भारतात संघराज्य शासन पद्धती आहे हे स्पष्ट होतं. भारतीय संघराज्याचा विचार करत असताना केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार अशी दुहेरी शासन व्यवस्था भारतामध्ये स्वीकारलेली आहे. भारतीय संघराज्यांची जी वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत त्यामध्ये काही प्रमुख वैशिष्ट्ये संघराज्यात जरी असली तरी इतर जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये भारतात एकात्मतेकडे झुकलेले संघराज्य अशा प्रकारचे स्वरूप आपल्याला इतर वैशिष्ट्यावरून दिसून येतं. तरीही केंद्र राज्य संबंधाचा विचार करता भारतात संघराज्य आहे आणि त्यानुसार जी काही अधिकार सत्तेची विभागणी झालेली आहे त्यावरून केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार याचे अधिकार निश्चित झालेले आहेत. अशा या संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांचे जे संबंध आहेत ते पाहणे आवश्यक ठरतं. त्या दृष्टिकोनातून आपण पाठीमागच्या तासाला कायदेविषयक संबंध पाहिलेले आहेत. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांनी कोणत्या विषयावरती कायदा करावा या भूमिकेतून भारतीय राज्यघटनेत केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची अशा 3 सूच्या निर्माण करून केंद्र सरकारचे अधिकार आणि घटक राज्य सरकारचे अधिकार स्पष्ट केलेले आहेत. केंद्र सूचीमध्ये जे विषय समाविष्ट केलेले आहेत ते म्हणजे 99 विषय आज जे केंद्र सूचीमध्ये आहेत त्या 99 विषयावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतो. राज्य सूचीमध्ये जे आज 61 विषय आहेत या 61 विषयांच्या वरती
राज्य सरकारला कायदा करता येतो, परंतु अपवादात्मक प्रसंगी राज्यसूचीतील विषयावरती सुद्धा केंद्र सरकार कायदा करू शकतं. तिसरी जी सूची आहे ती म्हणजे समवर्ती सूची. या समवर्ती सूचीमध्ये आज 52 विषय आहेत. या 52 विषयावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकार व घटकराज्य सरकार या दोन्ही शासनांना आहे. परंतु एकाच विषयावरती केंद्र सरकारने एखाद्या घटक राज्याने कायदा केला असेल आणि त्यामध्ये जर वाद असेल तर मात्र केंद्र सरकारचा कायदा श्रेष्ठ ठरतो. याशिवाय इतर राहिलेले विषय त्याला शेषाधिकार म्हणतात. म्हणजे भविष्यात राज्यघटना निर्माण करताना जे विषय होते त्यासंबंधीचा उल्लेख केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूचीमध्ये करण्यात आला. परंतु भविष्य कालखंडामध्ये एखादा नव्याने विषय निर्माण झाल्यास तो शेषाधिकार मानला जाईल आणि तो विषय केंद्र सूचीमध्ये समावेश होईल. म्हणजे केंद्र सरकारच्या कक्षेत जाईल, केंद्र सरकार त्यावरती कायदा करेल, अशा प्रकारची तरतूद कायदेविषयक संबंधामध्ये केलेली आहे. कायदेविषयक संबंधामध्ये जे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 विषयांच्या आधारे केंद्र सरकारने राज्य सरकारला कोणत्या विषयावरती कायदा करता येईल यासंबंधीची तरतूद केलेली दिसून येते आणि त्यामुळं त्या ठिकाणी कायदेविषयक संबंधाचा आपल्याला तो भाग त्या ठिकाणी पाहता येईल. तसेच राज्यसूचीतील विषयावरती सुद्धा जेव्हा राज्यसभेने 2/3 बहुमताने एखादा ठराव पास केला असेल, एखाद्या विषयाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालेले आहे असं राज्यसभेला वाटलं असेल तर राज्यसभेच्या 2/3 बहुमताने केंद्र सरकार राज्यसूचीतील त्या विषयावरती कायदा करू शकतं. तसेच संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली असेल किंवा 356व्या कलमानुसार एखाद्या राज्यात आणीबाणी लागू केली असेल तर राज्यसूचीतील विषयावरती केंद्र सरकार कायदा करू शकतं. राष्ट्रीय आणीबाणी असेल तर संपूर्ण देश पातळीवरती, आणि जर 356व्या कलमानुसार आणीबाणी घोषित केली असेल तर ज्या घटक राज्यात आणीबाणी घोषित झाली आहे त्या घटक राज्यातील राज्यसूची त्या घटक राज्यात राज्यसूचीतील विषयावरती केंद्र सरकार कायदा करू शकतं. याच पद्धतीने एखाद्या राज्यसूचीतील विषयाला राष्ट्रीय दृष्टिकोनात महत्त्व प्राप्त झाले असे जर वाटत असेल तर त्या संबंधी सुद्धा कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त होतो. तसेच केंद्र सरकारने परराष्ट्रांशी तह करार केलेले असतील त्याची अंमलबजावणी करत असताना सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्यसूचीतील कायद्या विषयावरती कायदा करू शकतो. अशा प्रकारे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जे कायदेविषयक संबंध आहे याचं विश्लेषण आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील संबंधाचा विचार करत असताना दुसरा जो संबंध येतो तो म्हणजे केंद्र राज्य प्रशासकीय संबंध. प्रशासकीय संबंध किंवा प्रशासकीय अधिकाराची विभागणी कायदेविषयक अधिकाराच्या विभागणीनुसारच करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारची प्रशासकीय सत्ता संसदेला ज्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे त्या विषयापुरती मर्यादित असते. तसेच घटक राज्यांची प्रशासकीय सत्ता ज्या विषयावरती घटक राज्यांच्या कायदेमंडळाला कायदा करण्याचा अधिकार आहे त्या विषयापुरती मर्यादित असते. तर समवर्ती सूचीतील विषयावरती घटक राज्याची प्रशासकीय सत्ता असते, परंतु संसदेने सामूहिक यादीतील एखाद्या विषयावरती कायदा करून त्याची कार्यवाही केंद्रानेच करावी असे सुचवले असेल, तशी घटनात्मक तरतूद केली असेल तर मात्र त्या विषयावरती त्यासंबंधी केंद्र सरकारचीच कार्यकारी सत्ता चालते किंवा प्रशासकीय सत्ता चालते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 256 ते 263 मध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्या प्रशासकीय संबंधाविषयीची तरतूद राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. 1935च्या कायद्यातील तरतुदीनुसार केंद्र राज्य प्रशासकीय संबंध त्या ठिकाणी आधारलेले आहेत. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांचे प्रशासकीय संबंध आपणास पुढील वेगवेगळ्या घटकांच्या आधारे पाहता येतील. पहिला जो मुद्दा येतो तो म्हणजे
घटक राज्यांच्या सरकारला मार्गदर्शन करणे. भारतीय राज्यघटनेच्या 256व्या कलमानुसार संसदेने केलेल्या आणि त्या राज्यांना लागू होणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणे हे घटक राज्याच्या शासनाचे कर्तव्य राहील. घटक राज्यांनी कार्यकारी सत्तेचा वापर कशा प्रकारे करावा यासंबंधी केंद्र सरकार त्यांना आदेश देते, मार्गदर्शन करते आणि अशा आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी राज्यांच्यावरती असते. अर्थात इथं संसदेने केलेल्या कायद्यांच्या बाबतीत किंवा राज्यांना लागू होणाऱ्या कायद्याच्या बाबतीत केंद्र सरकार घटक राज्यांना आदेश देत असते. भारतीय राज्यघटनेच्या 257व्या कलमानुसार घटक राज्यांनी प्रशासकीय अधिकार अशा प्रकारे वापरले पाहिजेत की ज्यामुळे केंद्र सरकारच्या कार्यकारी सत्तेला अधिकारसत्तेचा वापर करताना अडथळा किंवा बाधा येणार नाही. त्या बाबतीत केंद्र सरकारला राज्यांना आदेश देण्याचा अधिकार आहे. म्हणजे केंद्राचे अधिकार जे आहेत ते वापरत असताना घटक राज्यांच्या मध्ये काही अडथळे निर्माण होऊ नयेत याची काळजी घटक राज्यांनी घ्यावी, ही भूमिका यामध्ये आहे. राष्ट्रीय किंवा लष्करदृष्ट्या महत्त्वाचे किंवा सैनिकी दृष्टीने दळणवळणाच्या मार्गाची निर्मिती व देखभाल करण्यासंबंधी केंद्र सरकार घटक राज्यांना आदेश देऊ शकते. कोणत्याही घटक राज्यातील जलमार्ग, वायुमार्ग, राष्ट्रीय जलमार्ग आहेत असे केंद्र सरकारला घोषित करता येते. म्हणजे कोणत्याही घटक राज्यात हे मार्ग घोषित करण्याचा अधिकार केंद्र सरकार दिलेला आहे. तसेच त्यांची उभारणी आणि देखभाल स्वतःकडे घेता येईल. घटक राज्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गांचे संरक्षण करण्यासंबंधीची निर्देश देण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. 1976ला 42व्या घटना दुरुस्तीनुसार घटक राज्यात जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था यासंबंधीचा गंभीर परिस्थिती निर्माण होते तेव्हा केंद्र सरकार आपले सशस्त्र दल त्या घटक राज्यात पाठवू शकते. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हे दल तेथे कार्य करत असते. अशा प्रकारे राष्ट्रीय दृष्टिकोनातून महामार्ग घोषित करणं किंवा सैनिकी दृष्टिकोनातून महत्त्वाच्या दळणवळणाच्या मार्गांची निर्मिती, देखभाल करण्याचा अधिकार त्या ठिकाणी केंद्र सरकारचा आहे. तो अधिकार राज्यांना त्या ठिकाणी केंद्र सरकार निर्देश देऊ शकतं. तसेच एखाद्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असेल तर सशस्त्र दल पाठवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि ते सशस्त्र दल त्या ठिकाणी केंद्राच्या आदेशानुसार कार्य करतात. दुसरा त्यातील भाग येतो म्हणजे केंद्र सरकारची कार्य घटक राज्यांच्या वरती सोपवणे. भारतीय राज्यघटनेच्या 258 या कलमानुसार केंद्र सरकारच्या कक्षेत येणाऱ्या एखाद्या विषयासंबंधीची कामे राष्ट्रपती घटक राज्यांच्या संमतीने त्या घटक राज्याकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्याकडे सशर्त किंवा बिनशर्त सोपवू शकतो. त्यासंबंधीचा कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. या कामांच्या पूर्ततेसाठी जो जादा खर्च येईल तो केंद्र सरकार राज्य सरकारला देईल. खर्चाच्या रकमेसंबंधी वाद निर्माण झाला तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी नियुक्त केलेल्या लवादाचा अंतिम निर्णय समजला जाईल. राज्यघटनेच्या 7व्या घटना दुरुस्तीनुसार घटक राज्य सरकार ही केंद्र सरकारच्या संमतीनुसार केंद्र सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्याकडे काही कामे सोपवू शकते. ज्याप्रमाणे केंद्र सरकार राज्य सरकारकडे काही कामं सोपवू शकतात 257-58 कलमानुसार, तसंच 7व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारसुद्धा त्यांच्याकडील काही कामे केंद्र सरकारकडे सोपवू शकतं. अशा प्रकारची तरतूद 258 क मध्ये करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या 261 या कलमानुसार केंद्र सरकारने आणि प्रत्येक घटक राज्याच्या सरकारने केलेल्या कायद्यांना आणि न्यायालयीन निर्णयांना संपूर्ण भारतात पूर्ण मान किंवा विश्वासार्हता देण्यात येईल. भारतातील कोणत्याही मुलकी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे किंवा आदेशाचे भारतात कोठेही पालन करणे शक्य होईल.
अशा प्रकारे केंद्र सरकार गटराज्यांच्याकडे काही कामं सोपवू शकते, पण 7व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यांना सुद्धा काही केंद्र सरकारकडे काही कामं सोपवण्याचं किंवा त्यांच्या अधिकाराकडे काही कामं सोपवण्याचा घटनेनुसार तरतूद केलेली आहे. तिसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे पाण्यासंबंधीचे तंटे किंवा राज्यातील समन्वय. भारतातील काही नद्या आणि घटक राज्यातून वाहतात. त्यामुळे कोणत्या घटक राज्यांनी किती पाणी वापरायचे, पाण्याचे वाटप आणि नियंत्रण कसे करावायचे यासंबंधी वाद निर्माण होतात. उदाहरणार्थ कृष्णा नदीचा पाणी वाटपाचा प्रश्न महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र राज्याशी निगडीत आहे. पाण्यासंबंधीचे तंटे मिटवण्यासाठी लवा स्थापन करण्याचा अधिकार भारतीय संसदेला देण्यात आलेला आहे. पाणी वाटपासंबंधीचा वाद सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवण्यासंबंधीचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या 263व्या कलमानुसार घटक राज्यातील वाद संघर्ष मिटवण्यासाठी आंतरराज्यीय स्वरूपाची मंडळे नियुक्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. या मंडळाचे कर्तव्य, रचना आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचे कार्य राष्ट्रपती करत असतो. घटक राज्यात निर्माण होणाऱ्या वादांची चौकशी करणे, त्यांची तपासणी करणे आणि त्यासंबंधी धोरण आखून त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधीच्या शिफारशी करणे अशा शिफारशी घटक राज्यांच्यावरती बंधनकारक नसतात. राज्यातील वाद तसेच केंद्र सरकार आणि काही घटक राज्ये यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आंतरराज्यीय समिती स्थापन करण्याची सूचना प्रशासकीय सुधार आयोगाने केलेली आहे. या प्रशासकीय सुधार आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार अशी समिती अजून तरी निर्माण केलेली नाही. तरी पण आंतरराज्य हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारने काही बाबी संबंधी आंतरराज्यीय समित्या निर्माण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ 1952 मध्ये केंद्रीय आरोग्य समिती, 1954 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी केंद्रीय समिती, 1968 मध्ये विक्री करासाठी 4 प्रादेशिक समित्या, अशा समित्या स्थापन करून राज्यातील तसेच केंद्र राज्यातील मतभेद मिटवता येतील असे तज्ज्ञांचं मत आहे. या समित्यांना सूचना व सल्ला देण्याचा अधिकार राहील अशी सूचना केंद्र शासनावर व राज्य सरकारवर बंधनकारक नसतात. यातला चौथा मुद्दा येतो तो म्हणजे अखिल भारतीय नोकऱ्यांची तरतूद. केंद्र राज्य संबंधामध्ये जे काही प्रशासकीय कार्य करण्यासाठी नोकर भरती करायची आहे त्यामध्ये केंद्रीय सेवा, राज्य सेवा आणि अखिल भारतीय सेवा अशा 3 प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी असतात. केंद्रीय सेवा केंद्र सरकारचे कर्मचारी असतात, केंद्र सरकारच्या द्वारे त्यांची नेमणूक केली जाते. राज्य सेवा हे राज्य सरकारचे कर्मचारी असतात, राज्य सेवेचे कर्मचारी राज्य सरकारच्या कक्षेमध्ये असतात. अखिल भारतीय सेवा ही भारतीय राज्यघटनेने केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संधी सेवकांची वेगळी व्यवस्था केलेली आहे. केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी आपापल्या अधिकार क्षेत्रात कार्य करतात. तरी पण काही संधी सेवा दोन्ही सरकारांना सारख्या स्वरूपात आवश्यक असतात. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या 312 या कलमानुसार संसदेला राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार व राज्य सरकार यांना उपयुक्त ठरणाऱ्या सेवा निर्माण करण्याचा अधिकार दिलेला आहे. उदाहरणार्थ IAS अधिकारी, IPS याचे अधिकारी या दोन्ही सेवा सरकारच्या प्रशासनाला आवश्यक व उपयुक्त असलेल्या दिसतात. अशा अखिल भारतीय सेवेतील अधिकारी वर्ग भारताच्या कोणत्याही राज्याच्या प्रशासनात कार्य करताना दिसतात. अशा प्रकारे केंद्र सरकार अखिल भारतीय सेवेमार्फत राज्यांच्या प्रशासनावर देखरेख व नियंत्रण ठेवत असतात. म्हणजे अखिल भारतीय सेवेच्या आधारे केंद्र सरकार राज्यांच्या जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे राज्यांच्यावरती देखरेख ठेवण्याचे कार्य त्या ठिकाणी या प्रशासकीय यंत्रणेमार्फत केलेले दिसून येते. याशिवाय केंद्र राज्य यांच्यामध्ये प्रशासकीय सेवेच्या बाबतीत, प्रशासकीय संबंधाच्या बाबतीत राज्यपालाची भूमिका ही एक महत्त्वाची भूमिका मानली जाते. आज जवळजवळ 60-70 वर्षाचा कालखंड आपण जर पाहिला तर
केंद्र सरकारने आपल्या राजकीय पक्षाचे हितसंबंध जोपासण्यासाठी राज्यपाल पदाचा वापर केलेला दिसून येतो. राज्याच्या विविध राज्यपालांनी आपली सतत विवेकबुद्धी न वापरता केंद्र सरकारच्या आदेशानुसार निर्णय घेतले दिसतात. त्यामुळे घटक राज्याच्या स्वायत्ततेवर व अधिकारावर अतिक्रमण झालेले आहे. वास्तविक राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून घटक राज्यातील कार्यकारी प्रमुख म्हणून कार्य करत असतो. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. त्यामुळे राज्यपालाचे अस्तित्व हे राष्ट्रपतीच्या इच्छेवर अवलंबून असते. केंद्र सरकार आपल्या इच्छेनुसार राज्यपालाच्या माध्यमाद्वारे राज्यावर अन्याय करू शकते. आतापर्यंत अनेक उदाहरणांवरून राज्यपाल हे एक टीकेचा विषय बनलेला आहे. वास्तविक राज्यपाल हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील प्रशासकीय दुवा म्हणून मानला जातो. परंतु राज्यपालाने आपल्या विवेक अधिकाराचा वापर परिस्थिती सापेक्ष केलेला नाही, तर तो राज्यपाल केंद्र सरकारचा हस्तक किंवा हेर म्हणून कार्य करताना दिसून येतो, असा आरोप त्यांच्यावरती केला जातो. पंडित नेहरूंच्या काळात केरळमधील कम्युनिस्ट पक्षाची 2.5 वर्षे मुदत शिल्लक असताना ते सरकार बरखास्त करण्यात आलं. एका चांगल्या शिक्षणविषयक विधेयकावर काही विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे निमित्त करून ही कारवाई राज्यपालांच्याकडून करण्यात आली. 1967 मध्ये राजस्थानचे राज्यपाल डॉक्टर संपूर्णानंद यांनी विरोधी पक्षाचे मत डावलून काँग्रेस पक्षाचे नेते सुखाडिया यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. अशा प्रकारे अनेक राज्यांच्या मध्ये केंद्रातील व सत्ताधारी पक्षाच्या इच्छेनुसार घटक राज्यातील सरकार निर्माण करणं किंवा बरखास्त करणं यासंबंधी राज्यपालांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचे दिसून येतं. राज्यपाल हा घटक राज्याच्या प्रशासनामध्ये केंद्राचा हस्तक्षेप करण्याचे आणखीन एक प्रकार म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधी चौकशी करण्याचा आयोग स्थापन करणे. केंद्र सरकार आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या गैरव्यवहारावर पांघरून घालून विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध चौकशी आयोग नेमतात. त्यामुळे केंद्र राज्य प्रशासकीय संबंधामध्ये तणाव निर्माण झालेला दिसून येतो. 1963 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरेव यांच्या विरुद्ध दास चौकशी आयोग नियुक्त करण्यात आला. त्यानंतर 1973 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या विरुद्ध छांगानी चौकशी आयोग स्थापन करण्यात आला. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या विरुद्ध सरकारी आयोग 1976 मध्ये त्या ठिकाणी चौकशी आयोग नेमण्यात आला. अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती चौकशी आयोग स्थापन करून त्या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप करण्याचे कार्य केलेले दिसून येतं. तर काही वेळेला आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आरोप न करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली दिसून येते. हेच आपण ओरिसाचे मुख्यमंत्री बिरेन मिश्रा, बिजू पटनाईक, कर्नाटकचे मुख्यमंत्री देवराज अरस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ए. रांतोडे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे व गैरवर्तनाचे आरोप असताना देखील काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांच्यावरती चौकशी आयोग नेमण्यात आलेले नव्हते. अशा प्रकारे सोयीनुसार विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती चौकशी आयोग स्थापन करायचा आणि आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे आरोप किंवा कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप असताना सुद्धा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे चौकशी आयोग नेमायचा नाही. त्याचप्रमाणे भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या बाबतीत प्रशासकीय संबंधाच्या बाबतीत 356 कलमानुसार आणीबाणीची जी तरतूद केली जाते, त्यामुळे सुद्धा एखाद्या राज्यात घटनेप्रमाणे राज्यकारभार चालू राहणं अशक्य आहे. अशी जर राष्ट्रपतीची राज्याच्या राज्यपालाकडून अहवाल आला असेल तर त्या ठिकाणी किंवा राज्यपालाची तशी खात्री झाली असेल तर राज्यपालाच्या आदेशानुसार किंवा सूचनेनुसार त्या ठिकाणी आणीबाणी लागू करण्याची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. परंतु सोयीनुसार 356व्या कलमाची अंमलबजावणी केल्यानंतर सोयीनुसार त्या ठिकाणी विरोधी पक्षात सरकार बरखास्त करण्यासाठी या 356व्या कलमाचा वापर केला जातो आणि कुठल्याही प्रकारे
आपल्या पक्षाचे सरकार टिकवणे आणि विरोधी पक्षाचे सरकार बरखास्त करणं या दृष्टिकोनातून 356व्या कलमाचा वापर केला दिसून येतो. त्यामुळे हे एक केंद्र राज्य संबंधामधील संघर्ष निर्माण करणारं आणीबाणी विषयक अधिकारातील 356व्या कलमानुसार आणीबाणी ही जे कलम आहे किंवा ही तरतूद आहे ही सुद्धा केंद्र राज्य संबंधामध्ये त्या ठिकाणी बाधा आणणारं किंवा केंद्र राज्य संबंध बिघडवणारं एक कारण आपल्याला सांगता येईल की 356व्या कलमानुसार केंद्राकडून अधिक सत्ता किंवा अधिकार केंद्रित होतात आणि त्यामुळे घटक राज्यांच्या अधिकाराचा संकोच होतो. घटक राज्यांचे अधिकार त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे 356वे कलमसुद्धा केंद्र राज्य संबंधातील बाधा आणणारं कलम आहे अशा प्रकारे टीका येते आणि अशा प्रकारे आपणास केंद्र राज्य संबंध हा मुद्दा आपल्याला थोडक्यात सांगता येतो. या ठिकाणी थांबूया आपण. थँक्यू.